नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये डाळिंब बागेवरती जो काय सध्या पाऊस लागून राहिला आहे त्यामुळं तेली असेल, डांबरी असेल आणि खरडा या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होत चालला आहे. तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा कोणते स्प्रे घेतले पाहिजेत, कुठल्या बुरशीनाशकाची फवारणी घेतली पाहिजे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामध्ये कॉन्टाप 1 ml प्रति लिटर अधिक झेड78 2 ग्रॅम प्रति लिटर ह्या दोन्हीची एकत्रित फवारणी करायची. त्यानंतर लगेच दुसरी 4 दिवसानंतर नेटिओ अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी, निमकरंज 1 ml प्रति लिटर पाणी अधिक कापूर 200 लिटर पाणी जर तुम्हाला लागत असेल तर 100 ग्रॅम कापूर घ्यायचा आहे. ही फवारणी करताना सगळ्यात आधी निमकरंज थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, उकळी येऊन द्यायचं नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आहे. कापूर टाकल्यानंतर कापूर पूर्णपणे विरघळवायचा आहे आणि त्यानंतर ते निमकरंज थंड झाल्यानंतर ते पाण्यामध्ये टाकून आपण त्याचा स्प्रे करायचा आहे. ब्लू कॉपर 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन 30 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी. वरील दिलेल्या 4ही फवारण्या तुम्ही प्रत्येकी 4 दिवसाच्या अंतराने घ्यायचे, जेणेकरून या फवारण्या 15 दिवसाच्या अंतरामध्ये होऊन जातील आणि तुमच्या बागेवरती जो काय तेल्या, डांबरी आणि खरडा आला असेल तर तोही देखील या फवारण्याद्वारे पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.